एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मेगा फायनल मॅच साठी, कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना दोन दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधामध्ये, एका बाजूने सरोली पाडा आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कोण या दरम्यान चेंडू मात्र बॅटची एज जरूर लागली होती, तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते, थोडीशी बंबलिंग, एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालवलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। सुरुवात 2 धावांनी इकडनं झाली आहे। जर आयवा जेल पकडला जाईल मैदानाच्या बाहेर तर प्रमोदजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। प्रेक्षकांसाठी देखील इकडनं पर्वणी चालून आली आहे। सलामीची जोडी आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 2 सलामीवर बॅटर्स। नेक्स्ट बॉलर बॅटनं खेचलाय आणि बॉलला फेकलाय सीमारेषा पार, आला या दरम्यानचा पहिला ब्लास्ट, बिग हिट। फलंदाज आपण पाहतायत संदेशच्या बॅट मधला षटकार। बाट केला आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं गेलंय। या मॅचचा फायनल, मॅचचा मेगा फायनल आहे, मॅचचा पहिला सिक्सर आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं। नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, बॅटने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट करू शकले नव्हते, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तिकडे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये। सिंगलच्या मदतीने इकडनं स्ट्राइक रोटेट होते, स्ट्राइकिंग एंडला आता महेश पाटील येत आहेत। 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं। स्ट्राइकिंग एंडला आता डावखुरे आताचे बॅटर येत आहेत। नेक्स्ट बॉल, या दरम्यानचा चेंडू आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये हवं तसा संपर्क होत नाहीये। पंचांचा इशारा आलाय, लेग बाईटचा शरीरभेदी चेंडू होता, तिकडे संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची, सिंगल धाव पूर्ण केली जाते। सिंगलच्या मदतीने धावफलक आता 10च्या घरामध्ये, डबल डिजिट मध्ये धावफलक इकडनं आगमन करत असताना 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत मात्रे। पहिल्या षटकामध्ये इकडनं मात्र त्यांच्या विरोधामध्ये 1 सिक्सर जरूर आलाय। संदेश हा चेंडू मात्र पूल करतायत, उंची तर प्राप्त केली आहे, लांबी किती प्राप्त केली आहे, डिस्टन्स देखील कापलं गेलंय, चेंडूला पाठवलंय रस्त्यावर इकडनं पलण्याकरिता आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार। आलाय अजून एक ब्लास्ट फलंदाज संदेश भोईरच्या बॅटमधनं, हा दुसरा षटकार। विचार केला तर प्रत्येक मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आहे या बॅटरनं। मैदानाच्या आतमध्ये आता मेगा फायनल मॅच मध्ये टीम सरवली पाडासाठी अटॅकिंग अप्रोच दर्शवताना दिसलेत ते। 2 षटकार त्यांच्या बॅटमधनं आले, धावफलकाला आता नेऊन ठेवलंय 16च्या घरामध्ये। 16 धावा धावफलकावर, अजून देखील एका चेंडूचं खेळ येणं बाकी या षटकातील। नेक्स्ट बॉल, इकडनं काय घडलं, आउटसाइड द ऑफ स्टंप, उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूने वळतायत। अवांतर धावे चेंडूवर येईल, अवांतरच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलंय 17च्या घरामध्ये, 17 धावा धावफलकावर। आपण पाहताय त्या ठिकाणी अरुणजी तरे साहेबांचं आगमन झालं। साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शेवटचा 1 चेंडू या षटकातील,
पॉवर प्लेचं षटक. अंतिम चेंडू. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते. सिंगल धाव येईल या चेंडूवर. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर. चला, कोणगाव टीम आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. फक्त गोलंदाज पुढे येणार कारण मेगा फिनाले मॅच आहे. आपल्याकडे टायमिंग तेवढं नाहीये. त्या अनुषंगानं षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज गोलंदाजी मार्क वर्ण हर्षल आलेत. हर्षल म्हात्रे. कमबॅक करावं लागेल हर्षल म्हात्रेला कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अनिकेतचं पूर्णपणे मागणं राहिलंय. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा चेंडू जबरदस्त आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निशाणा लागलाय का तिकडे? आणि एस निशाणा लागलाय. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. फलंदाज संदेश भोईर. मॅचची गोल्डन विकेट. संदेश भोईरचा बॅक टू द आउट. मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. फलंदाज सलामीचा सलामवीर बॅटर संदेश भोईर जे चांगले बॅटिंग करत होते, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या बॅटमधनं 2 सिक्सर आले होते. मैदानाच्या आतमध्ये सुजल आलेत. सुजल यांच्याकडे देखील आक्रमक बॅटिंग आहे. सुजलने देखील गेल्या मॅच मध्ये आल्या आल्या षटकाराने आगाज केलं होतं. तोच सुजल स्ट्रायकिंग एंडला. व्हेरी फर्स्ट बॉल आता मैदानाच्या बाहेर जाईल. कनेक्शन प्रॉपर. सुजल भोईरचा तडाखा. चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय 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 आणि निघून गेलाय. 6 धावा. षटकार. सुजल भोईर यांना ज्याकरिता मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय संघ कर्णधाराने, ते काम आता इकडनं सुजल भोईरनं स्टार्ट केलंय. गेल्या मॅच मध्ये देखील अशी सुरुवात केली. या मॅच मध्ये देखील आता सिक्सरनं सुरुवात केली आहे. सुजल भोईर. दबाव गोलंदाजावर आता पूर्णपणे ट्रान्सफर झालाय. नेक्स्ट बॉल बॅटनं पुल करायचा होता. मिडल ऑफ द बॅट करू शकले नव्हते. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. स्टिकरवर येऊन एक धाव तिकडे प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 25. 25च्या घरामध्ये एक गडी बाद 25 अशी स्थिती आपण पाहत आहेत. मेगा फिनाले मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला आता डावखुऱ्या त्याचे बॅटर सज्ज होत असताना महेश पाटील. ओ प्लेन मिस. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू. काटा बदलला चेंडूने आणि महेश पाटीलला आता बीट करत असताना सरळ चेंडू निघून गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. या मॅच मध्ये मजा जरूर येणार आहे कारण 2 दिग्गज संघ एकामेकाच्या विपक्षामध्ये. एका बाजूने सरवली पाडा, दुसऱ्या बाजूने कोणगाव. रंगतदार सामना. या दरम्यानचा चेंडू मात्र मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचले 26च्या घरामध्ये.
अजून देखील या षटकातील एक चेंडूचं येणं बाकी आहे आणि स्ट्रायकिंग एंडला सुजल भोईरे ज्याने एक मोठा प्रहार इकडनं जरूर केलाय. आपण पाहतायत सन्माननीय संतोषजी ठाकरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ आडवा पाटनं पूल करायचा होता. बॅटची वरची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. तिकडे झेल जरूर ड्रॉप झालाय. जोपर्यंत कव्हर केलं जाईल चेंडूला रिटर्न करण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण करतायत सुजल भोईर आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतायत महेश पाटील. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 29 29 धावा धावफलकावर. गडी बाद झाला एक बाद 29 अशी स्थिती आपण पाहतोय. चला गेम फास्ट करायचे कोणगाव टीम कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे. सुजल पाटील स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधनं एक सिक्सर आलाय तो वैयक्तिक बॅटिंग करतोय 10 वर 3 चेंडूंचा खेळ त्याने केलाय. षटक क्रमांक 3 घेऊन राज पाटील. या दरम्यान चेंडू मात्र अडवा पाटणा फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे सिंगल धाव आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट खराब थ्रो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. कालचा दिवस देखील इकडे कोणगावच्याच नावावर राहिलाय. कालच्या दिवसामध्ये टीम 40+ कोणगावने या मैदानावर चॅम्पियन पदक पटकावलंय आणि आजच्या दिवसात जर आपण विचार केला तर आज देखील कोणगाव टीम या ठिकाणी मेगा फिनाले मध्ये दाखल झाली आहे. आजचा दिवस कोणच्या नावावर टीम सरवलीपाडा की टीम कोणगाव. येणारी वेळ येणारा काल पूर्ण काही सर्व काही सांगून जाणार. या दरम्यान चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या रेंज पासून दूर होता चेंडू. सिंगल धाव पूर्ण करतायत. सिंगल पेक्षा जास्त काहीही प्राप्त होणार नाहीये. आता मॅच बघायला मजा येईल कारण डावखुरा हाताच्या बॅटर समोर डावखुरे हाताचा गोलंदाज. बेस्ट रिवेंज. जिकडे थोडेसे स्ट्रगल करतायत महेश पाटील त्यांना आता संधी आहे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची. राज या दरम्यानचा चेंडू फटका सुंदर आहे. टायमिंग चांगलं जुळालंय. चेंडू वेगाने चालला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आला इकडनं मात्र फलंदाज महेश पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. चला गेम पास करायची दोन्ही टीम. आपण गेम पास करायची. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर्ण. या दरम्यानचा चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जजमेंट. इकडनं मात्र मंगेशनं चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज महेश पाटीलच्या पारीचा अंत. महेश पाटीलचं काम तमाम.
नवीन फलंदाज दिलीप पाटील, सरोली पाडा टीमचा अनुभवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला वेल कमी खर्च करायचे. रविवारच्या दिवशी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच पटकावलं दिलीप पाटीलच्या टीमने, परंतु इकडनं चॅम्पियन बनायचंय त्या अनुषंगाने इकडनं प्रयत्न सुरू आहेत. स्ट्रायकिंग एंडला दिलीप पाटील, पहिलाच बॉल फेस करत असताना हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, चांगल्या पद्धतीने हा झेल पकडला गेलाय, संतोषाने पकडलाय झेल आणि इकडनं मात्र दिलीप पाटीलचा समाप्त होतोय खेळ. बॅक टू द डगआउट. धन्यवाद. आणि आता गोलंदाज राज पाटीलनं 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. विजेंद्रजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जे लावलं गेलं होतं ते मात्र इकडनं पारितोषिक जिंकलंय राज पाटीलने. जर हॅट्रिक पूर्ण करतायत तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त करतायत, 2 बॉलमध्ये 2 सिक्सर मारतायत तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अजून देखील एक शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. लास्टचा एक चेंडू, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 रन, तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज राज पाटील उर्फ बावल्या. या दरम्यानचा चेंडू मात्र फटका प्रॉपर, डिस्टन्स प्रॉपर, ताकद, नजाकत, टायमिंग सर्व काही या फटक्यामध्ये आणि चेंडू निघून जाते सीमारेषा पार. आलाय शेवटच्या चेंडूवर हा बिग ब्लास्ट षटकार. हॅलो, चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. वेळ खर्च करायची नाहीये क्षेत्ररक्षण करणारी टीम, कारण यानंतर आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. कारण टायमिंग देखील खूप जास्त झालं, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. शेवटचं षटक, काणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण प्रणय पाटील आलेत. शेवटचं षटक, स्ट्रायकिंग एंडला सुजल भोईर. चला गेम पास करायचे, गेम ऑन करायचे. पंच शेवटचं षटक, गोलंदाजी मार्क वर्ण प्रणय पाटील, स्ट्रायकिंग एंडला सुजल भोईर. पहिलाच बॉल, ओ हो, वाट अ शॉट, वाट अ टायमिंग, काय फटका आहे. चेंडूला अवकाशात पाठवलंय, अवकाशी सफर करण्यासाठी मेगा षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक होता. फलंदाज सुजल भोईरच्या बॅट मधनं तडाखा. सुजल भोईर याचा विचार केला तर त्याच्या बॅट मधनं दुसरा सिक्सर आलाय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो देखील करतोय. फॉलो थ्रो देखील जबरदस्त आहे या बॅटरचं आणि त्यानंतर प्रॉपर टायमिंगच्या जोरावर दोन्ही देखील षटकार त्याने ठोकलेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर आता प्रणय पाटील वर देखील आलंय. नेक्स्ट बॉल बाबाटनं पुल करायचा होता, परंतु कनेक्शन तेवढं प्रॉपर होऊ शकलं नाहीये. चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं दुहेरीच्या मदतीनं. धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 50च्या घरामध्ये. 50 धावा, अर्धशतक इकडनं मात्र टीम सरोली पाड्यानं पूर्ण केलंय. सरोली पाडा टीमच्या प्लेयर खेळाडू कक्षामधनं टाल्या व्हायला हव्यात. 50 धावा पूर्ण झाल्या टीमच्या. सरोली पाडा टीम
जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यानचा चेंडू मात्र काय घडलंय, डावेष्टी सोडून जाणारा चेंडू सुजलनं सोडून दिलं. इकडनं मात्र अवांतर दाब्या चेंडूवर येते. अवांतर दाब्याच्या मदतीने धावफलक आता 51च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. सुजल भोईरची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न सुजल भोईर देखील इकडनं करताना दिसतील. गोलंदाजी मार्कवर प्रणय पाटील, दबाव जरूर आहे. हा फटका जबरदस्त आहे. सुजल भोईर इज ऑन द फायर नाव. अजून एक ब्लास्ट. हा चेंडू देखील जाईल मैदानाच्या बाहेर. मध्ये करतोय हायलाइट बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुजल भोईर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावायला सुरुवात झालंय. रतन स्मृती सरवली पाटा टीमचा सुजल भोईर आता रंगात आलाय. वादळी खेळीला त्याने प्रारंभ केलाय. हा चेंडू देखील जाईल. हा चेंडू देखील जाईल 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 आणि निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. सुजल भोईरचा हा ब्लास्ट. अजून एक षटकार. आपण पाहतायत शिवनाथजी ठाकरे यांच्याकडनं सुजल भोईर करिता 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि विजेंद्रजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जे 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते देखील त्यानं पटकावलंय. मैदानाच्या आतमध्ये सुजल भोईर नावाचं वादळ 33 धावांची इनिंग अजूनपर्यंत खेळली आहे. काय बॅटिंग करतायत. जर इकडनं हॅट्रिक पूर्ण केली तर 500चे 1000 होतील. हा चेंडू चांगला आहे. लेंथ चांगली होती. एस्टनच्या दिशेने येणारा चेंडू. सिंगल धाव तिकडे पूर्ण झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडनं पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीनं धावफलक आता 65च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. सुजल भोईर इज ऑन द फायर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचा. एक मोठा टार्गेट कडे इकडनं मात्र वाटचाल करत असताना शेवटचा एक चेंडू. एखादा ब्लास्ट होईल का सुजय भोईरच्या बॅटमधनं. पुढे आलेत आणि स्टेट बॅटनं चेंडूला लॉंग ऑफला खेळून काढताय. क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आणि आपण पाहतायत इकडनं मात्र इनिंगची होती समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहतायत धावफलकावरती धाबा जे आहेत ते लागले गेलेत 67 आणि 68 धावांचं एक मोठं आव्हान सेट केलं गेलंय टीम कोणगाव समोर. चला लगेच सरवली पाटा टीम आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आपण पाहतायत रतनजी भोईर यांच्या स्मरणार्थ सुजल भोईर यांना इकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक रवी भोईर यांच्या माध्यमातून आलंय. आपण पाहतायत या टीमचा जर आपण विचार केला तर रतन स्मृती सरवली पाटा टीम या नावाने टीम खेळतीये आणि इकडनं मात्र आपण पाहतायत मेगा फिनाले मध्ये काय जबरदस्त प्रदर्शन केलंय. आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतो मान्यवर कक्षामध्ये. शिवनाथजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचा आपण या ठिकाणी मात्र शाही सन्मान करून घेतोय. सर्व पाहुण्यांनी उभं राहायचंय. आपण सर्व मान्यवर पाहुणे जे उपस्थित त्यांचा आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडाचे सर्व नक्कीच माजी सरपंच सरवली ठाकूरपाडा गावचे साहेबांचा या ठिकाणी आपण मात्र मेघा सत्कार करून घेतोय.
मानाची उबदार संतोषजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. साहेबांचा देखील आपण शाही सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. संतोषजी ठाकरे साहेब सातत्य ठाकूरपाडा गावचं कोणतंही कार्य असू दे त्या कार्यामध्ये त्यांचा चांगल्या पद्धतीने सहभाग असतो. त्यानंतर अरुणजी तरे साहेब यांचा सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर प्रमोदजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेबांचा देखील आपण इकडनं मात्र सन्मान करतोय. स्वागत आहे. आपण पाहतायत प्रमोदजी ठाकरे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कूलर स्पॉन्सर झालंय. त्यानंतर गोविंदराव साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं देखील आपण शाही सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. गोविंदराव साहेब उत्कृष्ट गोलंदाजा करिता या ठिकाणी मात्र साहेबांच्या माध्यमातून आपल्याला कूलर पुरस्कृत झालंय. त्यांचं देखील आपण शाही सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. त्यानंतर ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. देखील आपण स्वागत आणि सन्मान करून घेतोय. साहेबांचा आपण शाही सन्मान करतोय मान्यवर कक्षामध्ये. त्यानंतर दत्ताजी तरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक्सपोर्ट्स ठाकूरपाडा तर्फे आपले देखील हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपल्यामध्ये उपस्थित साहेबांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करून घेतोय. पाहतायत शाही सन्मान पार पडत असताना मान्यवर पाहुण्यांची मुख्य उपस्थिती. त्यानंतर पंकजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित, साहेबांचा देखील आपण सन्मान करून घेतोय. पंकजी आपण सन्मान करतोय. पंकजी तरे साहेब आपण पाहतायत शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये पार पडत असताना साहेबांचं मॅच स्टार्ट ठेवायची आहे. पंच दत्ताजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले. साहेबांचा देखील आपण सन्मान करून घेतो मान्यवर कक्षामध्ये. आपण मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान पार पाडत असताना त्यानंतर आदेशजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. आदेशजी ठाकरे साहेबांचा देखील आपण सन्मान करून घेतोय. या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली आहे. जिसने जिसने पाणी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया असं म्हटलं जातं. नक्कीच आपल्या स्पर्धेकरिता पाण्याची व्यवस्था करून दिली. साहेब आपले देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांचा शाही सन्मान हिंदू संस्कृतीचं प्रतीक भगवी शॉल पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इकडनं मात्र साहेबांना सन्मानित केलं जात आहे. साहेबांचा सन्मान आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये होत असताना दुसऱ्या इनिंग करिता आपण पाहतायत राहुलजी भोईर आपल्या समवेत जोडले जातील.
समालोचन कक्षामध्ये थँक्यू सो मच हर्ष. मेगा फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूया. ना भूतो ना भविष्य अशी क्रिकेट टुर्नामेंट, फ्री एंट्री क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात, पाहायलाच मिळत नाही. मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अष्टन क्रिकेट संघ ठाकूरपड आयोजित. सन्मान्य शैलेजी ठाकरे यांचा आपण सन्मान करतोय. सागर ठाकरेंच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. त्याच्यानंतर आमचे मयूर चौधरी आणि ऋतिक ठाकरे एका एक दोन सन्मान शिल्लक होते ते आपण इकडे कव्हर करतोय. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेल्या क्रिकेट टुर्नामेंट करिता त्यांचं सन्मान होणं गरजेचं आहे. बागपटला जाऊन खेळले, जरूर पूल केलाय, फटका चांगला आहे, चेंडू चाललेला स्क्वेअर लक्ष दिशेने आलाय, मऊ सिक्सर. मंगेश साहिल ठाकरे यांचे आपण सत्कार करतोय आपल्या व्यासपीठावरती. आपली प्रमुख उपस्थिती आपण आलात, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करतोय. चला मॅच आपण थांबूच नका, वेळ आपल्याकडे नाहीये. प्रशांत म्हात्रे यावेळेचा देखील फटका उडवला, जरूर डीप मध्ये फिल्डर सरकतोय, त्याचा प्रयत्न मात्र चेंडू त्याला बीट करत चाललेला आहे. स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर आला, सिक्सर. यस झीजे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो सध्या तरी सुरू आणि धावा पलकावरती जशास तसं प्रति उत्तर देत असताना शिवचोरोबा क्रिकेट संघ कोणगाव प्रयत्न ते देखील करतील. बॅटिंग ऑर्डर तगडा आहे टीमकडे. पाहतो आपण करायला सोबत मंगेश पाटील आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. खास करून मंगेशचा कहर सुरू आहे मैदानात. चेंडू बघितला जाऊ दिलाय, कदाचित पुन्हा टाकायला लागेल. येस, व्हाईट बॉल, मोठं षटक आहे, लांबचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये 37 सुजलला केला जरूर, मात्र त्याचा फायदा होईल का? मेगा फायनल ही मानाची ट्रॉफी कोण उचलणार त्याकरिता हा सुरू असणारा महत्त्वपूर्ण सामना. परेश जे कोणगावचे ज्या ऑफिशियल अंपायर्स आहेत त्यांच्याकडे देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करतोय. ऑनलाईन ते आनंद घेत आहेत आणि त्यांच्याच गावचा संघ खेळतोय आणि आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. परेश महाजन पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपण धावा पाहतो. धावा बलकावर झालेल्या आहेत 24 धावा झालेल्या आहेत. 68 चेस या मॅच मध्ये मेगा फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. 8 टीम आज त्या स्पर्धेमध्ये खेळल्या. सरवलीपाडा आणि बघतो आपण गोवे असेल, त्याच्यानंतर पिंपलास, पिंपलघर, कोणगाव, सिरवली, रांजनोली, वर्ल्ड संघ खेळला. एकूण 8 टीम बिनामुळे ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला जरूर पाहायला मिळते. माजी सरपंच, उपसरपंच, सगळे आमचे पोटी प्रेक्षक, खेळाडू, उद्योजक, समाजसेवक एकत्र येऊन हा मेगा इव्हेंट बरोबर असतात. यस डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा 24. सेमीफायनल मॅचचा हिरो बॉलिंग मागपती जती. प्रतिम जतींगनं बॉलिंग केली होती. ज्या मोसोबा पिंपला शागन खेळत असताना त्याची दर्जेदार ती बॉलिंग त्यानं 11 धावा डिफेन्स केल्या होत्या. चला भाई थोडा कमी घ्या प्लीज. जतीन पाटील बॉलिंग मागवती आहेत.
सेकंड ओव्हरमध्ये. वेगवान चेंडू, वेगवान फटका ऑन ट्रायचा डीप मध्ये. प्रशांत चांगली फिल्डिंग वाईडिश लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत मी एक सिंगल, सिंगल नसता रोटेट जरूर झालेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोर बोर्ड 25 धावा झालेल्या आहेत. 68 करायचे तर मॅच मध्ये मेगा फायनल आपल्याला मॅच पाहायला मिळते. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट विदाउट प्रवेश फ्री घेता ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. 8 संघांचा समावेश आणि फायनली ही मेगा फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. रन्स 25, षटकामध्ये 24 आल्या होत्या. जतीनच्या पहिल्या बॉलवरती एक धाव आलेली आहे. मेगा फायनल मॅच. खराब होता चेंडू, संधी होती, त्याला पाठवलाय बरोबर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना आला सिक्सर. षटकातील पुढील चेंडू, वेगवान चेंडू जरूर. हा विकेट किपरच्या हातामध्ये. याच्या अगोदर कसा चेंडू टाकण्याचा प्रयत्न स्लोवर वन होता, तो फुल टॉस झाला. त्याच्यावर आलेला सिक्सर, पुन्हा केलेला कमबॅक. षटकातील पुढचा चेंडू विकेट विकेटना. वेगवाने फटका देखील वेगवाना ऑन साईडला ऑन ड्रायचा फटका डीप मध्ये. प्रशांत थोडीशी करा फिल्डिंग, सेकंड डाव मिळणारे. एखादी चुकी महागात पडते. एक एक धाव महत्वाचे असे क्रिकेटमध्ये. जेव्हा लास्ट ओव्हरमध्ये काहीशा रन्स कमी राहत आहेत, इक्वेशन सोपं असतं, तेव्हा आपल्याला पाहायला मिळतात त्या गोष्टी. मग त्या चांगले खेळलेले आहेत. दोन्ही टीमचा परफॉर्मन्स आपण अप्रतिम बघितलेला. नेक्स्ट बॉल विकेट ना. यावेळेचा फटका प्रतिमे डीप मध्ये. कोणी फिल्डर नाहीयेत. पॉवर प्ले संपलाय तरी देखील फिल्डर नाहीये. सण चांगला मित्राला चौकार. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कोणगाव संघ देखील तेवढ्याच ताकदीनं प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. भरपूर शपथ झाले होते. मिड विकेटला असा फटका घ्यायचा होता. आता पाहतो आपण चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे जरूर. टायमिंग सुंदर होतं, त्याच्याच कारणाने एक धाव मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड आपण पाहतो झालेला धावफलक 38 धाव आहेत. अजून येणारे बघतो आपण 2 षटक शिल्लक आहेत. आणि येणाऱ्या आमचे समालोचक मित्र हर्ष पाटील याचाही आपण सन्मान करूया. आजच्या दिवसामध्ये सुंदर त्यांचं आपण समालोचन ऐकलं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचाही सन्मान होईल. सागर ठाकरे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. शिवनाथदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते होईल. माजी सरपंच आहेत शिवनाथदादा ठाकरे. दानशू दाता म्हणून या व्यक्तीचं नाव सातत्याने आपण पाहतो या भिवंडी परिसरामध्ये. त्यांच्या शुभ हस्ते हर्षला आपण सन्मानित करतोय. व्हेरी गुड जॉब. चांगली कॉमेंट्री त्यांनी आजच्या दिवसामध्ये जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवली. यंगस्टर आहेत. इक्वेशन 12-30. हरकत नाही, काही चुका झाल्या असतील, शिकतात अजून जरूर. येणाऱ्या काळामध्ये चांगलं त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेलच, यामध्ये शंका अजिबात नाही. 12 मध्ये 30ची गरज आहे. महत्वपूर्ण षटक असणारे या षटकामध्ये कशा पद्धतीनं खेळ असणारे. 12-30 इक्वेशन. 10 ते 15 पेक्षा जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा. मात्र इकडनं 10च्या आतमध्ये धावा खर्चित केल्या तर ऑल इज वेल. महत्वपूर्ण षटकाला सुरुवात झाली. चेंडू पुन्हा टाकावा लागेल ऑप्टिकच्या जास्तच बाहेर. इट इज व्हाईट बॉल. सुरुवात एक्स्ट्राने केलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. कोण बघतो आपण 39 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू शिल्लक आहेत 12 रन्स करायचे त्या मॅच मध्ये.
29 ची तब्बल गरज असणार आहे. 12-29 असं समीकरण आणि इक्वेशन या मॅच मध्ये विजयाकरिता दर्जेदार सामना, मेगा फायनल मॅच, ग्रँड फिनाले. कमी केली गती, बॅटर देखील सफल झाले, पूर्णपणे बीट झालेले आहेत बॅटर. चेंडू विकेट किपरच्या पाठी शॉट थर्ड मध्ये चेंडू आणि मॅचचा संपर्क. थँक्यू हर्ष. जरूर त्यांची समालोचना पण ऐकलं सकाळपासून या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. सिंगल धावीत नमेल, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा. प्रत्येकी धाव महत्वाचे. इव्हिनिंगचं सेशन आहे आणि इव्हिनिंगच्या सेशन मध्ये धावा बनवणे एवढे इझी जाणार नाहीये. पण इथला क्लायमेट अप्रतिम आहे या मैदानाचा. सुंदर आहे क्लायमेट. ग्रास आहे बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असा पाटा विकेट आहे. नेक्स्ट बॉल. कमी केली गती, त्याचा फायदा होत असताना चला बॅटर व्यवस्थित आहेत. आडव्या बॅटना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कट लागून जेव्हा लागतं ना, खरं तर तो खूप जोराने लागत असतो. मात्र ठीक आहे, बॅटर व्यवस्थित आहे, काळजी घ्या खेळत असताना. तोपर्यंत मिळेल सिंगल. आपण इक्वेशन बघा. इक्वेशन या मॅच मध्ये अजूनही बघतो आपण चेंडू येणारे शिल्लक आहेत. 10 चेंडू 27 ची गरज आहे सध्या तरी. ऑल इज वेल या मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण संघ रतन स्मृती क्रिकेट संघ सिरवली पडा कॅप्टनने सांगितले की आम्ही पहिलीच मेगा फायनलची मॅच खेळतोय आणि जरूर त्यांचे प्रयत्न असतील ही ट्रॉफी जिंकण्याची. मात्र कोणगाव संघ एवढा इझिली हार मानणार नाही मॅच मध्ये. जिद्दी संघ आहे. यावेळेचा हा चेंडू चांगला स्विंग आणि मिस, स्विंग आणि मिस. जसा डॉट चेंडू येतो, सिरवलीचे बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना सपोर्ट करण्याकरिता, चीअर त्यांना करण्याकरिता. डॉट बॉलनं इक्वेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 9-27. प्रत्येकी चेंडू महत्वाचा, प्रत्येकी रन महत्वाची या मॅच मध्ये पाहतो आपण. संघाची धावसंख्या 41 झालेली. 41 धावा आहेत धावा पुस्तकामध्ये आपण पाहतोय. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये करायचे आहेत 27 धावा. यस चला फिल्डिंग लावून मॅच सुरू करा. एक व्हाईट बॉल आहे ना, तुम्ही 4च बॉल टाकलेले आहेत. त्याच्यातलं एक व्हाईट आहे, त्याच्यानंतर एक सिंगल, आता डॉट. 4 झाले. एक लिगल, 3 एक अनलिगल आहे, 3 लिगल आहेत. स्कोरर आमच्या ऑफिशियल आहेत म्हणून त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा डाऊट असणार नाहीयेत. बरेचशा वर्षांपासून बोलिंग करतात आमचे मित्र. यावेळेस फटका बनवला, नटराज खेळलेत. लॉंग लेग मध्ये कोणी फिल्डर नाही. धावा चांगला मिळतील. पाठवला फायनली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. यस डीजे. तिने संघाची धावसंख्या पुन्हा फ्लाय होते. स्कोरबोर्ड आपण पाहतो झालेलं एकूण 45. 8 चेंडू 23 ची गरज आहे. इक्वेशन एवढं सोपं नाहीये, मात्र मजा यायला मॅच मध्ये. दोन चांगल्या टीम खेळतात. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे प्रयत्न आपल्याला प्रामाणिक पाहायला मिळते. इव्हिनिंगचा सुंदर सेशन सुरू झालेला आहे. गुलाबीने थोडीशी जाणवत आपल्या थंडीचे दिवस आहेत. उद्या मकर संक्रांत देखील आहे. षटका दिल. पुढचा चेंडू यावेळेस बनवला फटका, पाठवला मिड विकेटला, बरोबर सिक्सर. सिक्सरने इक्वेशन सोपं झालेलं आता बघतो आपण. 7 चेंडू मध्ये 17 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे, मात्र इक्वेशनचं आपण बघितलं तर आता एखादा मोठा फटका इकडनं आला तर विजयाच्या जास्त चान्सेस आपल्याला पाहायला मिळतील.
का बॅटिंग बाला मिळते. पहिला विकेट करिता जी भागीदारी बघतो आपण अर्धशतकीय 50 कंप्लीट झालेली आहे. 51 धावा झालेल्या आहेत कोणगावच्या. एकही विकेट गेलेली नाहीये. काय खेळलेत हेमंत कराले सोबत मंगेश पाटील. फायनल मध्ये त्यांचा परफॉर्मन्स अप्रतिम पाहायला मिळतोय. क्लासिकल बॅटिंग करावे चेंडू स्क्वेअर लेगला जायचं आणि फक्त त्याला हलायचंय. क्लासिकल बॅटिंग सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते करारेच्या बॅट मधून. करारा सिक्सर. ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय येथे जी ठाकरे यांचं आगमन झालेले त्यांना विनंती की या व्हीआयपी डायसवरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्षित स्वागत आहे. हे आपण मॅचचं इक्वेशन सांगूया. मॅचमध्ये आता इक्वेशन आपण बघतोय 6 चेंडू 11ची गरज आहे. सामना सोपा झालेला आहे. पहिला विकेट करिता तब्बल भागीदारी आपण बघितली 57 धावांची भागीदारी. हेमंत करालेच्या इंडिव्हिज्युअल रन्स आपण जर बघितल्या तर त्याच्यामध्ये आपण सिक्सर 3 बघतोय. 2 चौकार आलेले आहेत त्याच्या 31 धावा आणि मंगेश पाटीलच्या बॅटमधून 2 सिक्सर 2 चौकार आणि 3 डबल त्याच्या 23. काय खेळ आहेत मैदानाच्या आतमध्ये. शिवचोरोबा क्रिकेट संघ कोणगाव. एक्स्ट्रा धावा आपण बघतोय 3 आलेल्या आहेत व्हाईट बॉलच्या. आणि या मॅचचं आपण इक्वेशन जर आता इकडनं बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू आणि 11ची गरज आहे. सेमीफायनल मध्ये 6 चेंडू 11 धावा रोखल्या होत्या आणि त्या रोखल्या होत्या जतीन पाटीलनं. आणि आता बघतो आपण बॉलिंग मार्कवरती भोलानाथ पाटील. अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव तर त्यांच्याकडे प्रचंड भरपूर वर्षाचा आहे. तो अनुभव इकडे आता कशा पद्धतीने ते यूज करणार आहेत. जास्त काय रोखायचे नाहीत फक्त 11च आहेत. बॉलिंग चांगली केली मेहनत केली तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. अन्यथा ऑल इज वेल आहे चिरोबा कोणगाव. पहिला चेंडू राऊंड विकेटनं अप्रतिम शॉट. पहिलाच बॉल वरती मॅच खुली करत असताना शिवचोरोबा क्रिकेट संघ कोणगाव आला आहे मंच्या बॅटमधून. अजून एक मंगेशच्या बॅटमधून सिक्सर. क्रिकेट संघ कोणगावला काय खेळले ते प्लेयर. मासिव सुपर इनिंग आपल्याला त्यांची पाहायला मिळालेली मैदानाच्या आतमध्ये. चौफेरी फलंदाजी दाखवलेली आहे. आता इक्वेशन सोपं झालेलं आहे. 5 मध्ये फक्त पास करायचे आहेत. एखादा अजून एक चेंडू जर स्क्वेअर लेगला मिड विकेटला मारला तर ट्रॉफी कोणगाव मध्ये आणि ती ट्रॉफी कोणगाव मध्ये जाईल का. चाललेली आहे ट्रॉफी थेट कोणगाव मध्ये पोहोचणार आहे. अभिनंदन टीम शिवचोरोबा क्रिकेट संघ कोणगाव. यस डीजे.